नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर आज आहे बुधवार आणि माझी लवकरचीच आज लवकर पहाट झालेली आहे आणि आंघोळ पण करून घेतली. रात्री मेहंदी काढलेली तर ती पण छान रंगलेली आहे. तर सकाळी सकाळी लवकर उठायचं कारण असं की आज होता बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेशन काही एवढं नियोजन नव्हतं, पण म्हटलं चला सकाळी सकाळी लवकर उठून आपली तयारी करून घेऊ. तर त्यासाठी आधी स्पेशल चहा बनवून घेतला आणि थंडी खूप जाणवत होती, त्यामुळे म्हटलं आधी चहा बनवून सुरुवात करेल. तर मग चहा बनवून घेतला. तर चहाबरोबर मी टाकलं चहापत्त्याची पानं आणि चहापत्त्याची पाने टाकली की खूप छान मस्त चहा होतो. आधी चहा करून घेतला. आज आहे उपवास आणि साबुदाणा रात्री भिजत घातला होता. म्हणूनच चाललेलं काहीतरी स्पेशल मम्मी बनवते त्याच्यासाठी बनवलेले गुलाबजामुन, तर रात्रीच बनवलेले. आता एक साईडला चहा होतोय तोपर्यंत भाजीची तयारी करून घेतले, कारण मुन्नूला लंचला पण भाजी चपाती द्यायची असते आणि शॉर्ट ब्रेकला पण काहीतरी द्यायचं असतं. तर आधी चहा पिऊन घेते. तर चहा थोडा वेळ बाजूला ठेवून मग मी फ्लावर साफ करायला लागले. आता फ्लावरची भाजी करायची म्हटलं की कुटाणे जास्त असतात, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. तर आधी मी सुरीने कट करून घेते आणि नंतर मग बऱ्याचदा मी काय करते की फ्लावर असं हातानेच कट करून घेते, तर पटकन होतं आणि सोपं काम होतं. पटकन कट करून घेतलं की मग सुरीची काही गरज लागत नाही. तर मग आता चहा पण पिऊन घेते. चहापत्ती घालून चहा केला तर एकदम चहा मस्त झाला. आणि नंतर मग काय केलं मी, फ्लावर एक उकळी घेण्यासाठी ठेवून दिला गॅसवर. तर अशाने काय होतं, थोडीशी हळद आणि मीठ टाकून फ्लावरला गरम पाण्यातून काढलं की त्याच्यात थोडंफार एखादी आळी वगैरे राहिलेली असेल तर मग ती निघून जाते. आता खिचडी करायची तर म्हटलं एक एक घास वाया घालवता कामा नये, कारण सकाळची खूप गडबड राहते. पाणी पण गॅसवर तापावं लागतं आणि मग स्वयंपाक पण, मग त्यामुळे एकीकडे लगेच मी खिचडीसाठी शेंगदाणे भाजून घेतले. कारण खिचडी करायची म्हटलं, मला उपवास म्हटलं की मुन्नूला पण उपवासच असतो, तिला पण खिचडी लागते, म्हणून मग सकाळी सकाळी खिचडीची पण तयारी करून घेतली होती. तर शेंगदाणे भाजून होतात तोपर्यंत इकडे फ्लावर पण मी गरम पाण्यातून काढून घेतला आणि सुका करून घेतला छान 2-3 पाण्याने, आणि शेंगदाणे पण भाजून घेतले. एकीकडे कुकर लावला बटाट्यांसाठी. आता ह्यांना ज्वारीची भाकर लागते, ह्यांना चपाती जमत नाही, तर मग ज्वारीची भाकर मी कशी करते, तर थोडंसं पातेल्यात एका भाकरीपुरतं पाणी घ्यायचं, छान उकळी येऊन दिली की त्याच्यामध्ये 2-3 चमचे ज्वारीचं पीठ टाकून छान उकड काढून घ्यायची. तर मी ज्वारीची भाकरी अशीच करते त्यांच्यासाठी सकाळी सकाळी. तर छान सकाळी केली की दुपारपर्यंत अगदी मऊसूद राहते भाकर. तर छान उकड काढून घेतली की नंतर पीठ मळून नंतर दाखवतेच. आता भाजीला आधी फोडणी देते. भाजीला साधी सोपी भाजीच छान लागते. तर मी जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन मसाले टाकले, त्यामध्ये उकडून घेतलेला फ्लावर आणि नंतर थोडंसं लागेल तेवढं मीठ, कारण मी आधी मीठ टाकलं होतं. मीठ आणि हळद आधी टाकलेली, त्यामुळे नंतर थोडंसं लागेल चवीपुरतं तेवढंसं मीठ घेतलं. मसाला टाकून मग छान वाफ यायला ठेवून दिलं. त्यात काही पाणी एक्स्ट्राचं वगैरे टाकलं नाही, कारण मिठाचं पाणी होतं त्यामुळे. आणि मग एका साईडला भाजी ठेवून मग म्हटलं चला आता एक चपाती तिच्यासाठी करायची होती, मुन्नूसाठी, ह्यांच्यासाठी भाकरी बनवायची होती. तर मग भाजीमध्ये मग मी कूट टाकून मग आता बारीक गॅसवर ठेवलेलीच आहे. इकडे चपाती केली आणि मुन्नूचं चाललेलं की मम्मी मला आज लवकर उठव. तर मग म्हटलं चला तिला पण लवकर उठवायचं होतं. तर मग चपाती पण करून घेतली आणि भाकर करताना तर मी ते उकड काढून घेतलेलं पीठ आहे ते तर मग छान मळून घेतलं. असं गरम गरम पीठ असतं ते मळून घेतलं छान. आणि अशी भाकर एकदा करून पहा, खूप छान होते. सकाळी भाकर केलेली संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहते. आता मी भाकर थापून केली नाही, तुम्ही म्हणाल की थापून करायची असते भाकर, तर मग मी असंच पोळपाटावर लाटून घेतली. तर अशी छान होते भाकर. नेहमीसारखं पीठला पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि नेहमीसारखीच तव्यावर भाजून घ्यायची. तर भाजून एक साईडला मी भाजी पण माझी तयार आहे, कोथिंबीर वगैरे टाकून. आता भाकर पण भाजून घेते. आता मला खिचडी पण करायची आहे, तर मग त्यासाठी मला
कढई मोकळी करावी लागेल. तर मग लगेच दोघांच्या टिफिनमध्ये मग डब्यामध्ये भाजी काढून कढई पण घासून घेतली आणि आता खिचडी करून घेते गरम गरम, म्हणजे मग नंतर मुन्नूला पण उठवायचं आहे. तर मग बटाटे उकडलेले आणि मिरची वाटलेली, तर मग सगळं मिक्स करून घेतलं आणि छान मस्त पटकन फ्राय करायला तेल टाकून फ्राय करून घेतली. आता खिचडी बनवायची म्हटली सकाळी सकाळी, तर गडबड होते की कारण भाजी चपाती असते, लंच असतं, थोडंसं ब्रेकफास्टला पण काहीतरी करावं लागतं. तर मुन्नू म्हटली मम्मी मला शॉर्ट ब्रेकला खिचडीच पाहिजे. तर मग म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग खिचडी पण करून घेतली एकीकडे आणि एकीकडे माझं दुसरं काम पण चालू होतं. तर मग आता मुन्नू म्हटली मम्मी मला उठव. तर मग म्हटलं चला आता तिला उठवायला जाते. 7 वाजायला आले होते, ह्यांची पण तयारी चालू होती ऑफिसला जायची, पण मी कॅमेरा घेऊन आले तर लाजून तिने काही तोंडच नाही उघडलं. तर बघा आज खूप छान मस्त सकाळी सकाळी वातावरण झालं होतं आणि ऊन पडायला थोडा वेळ होता अजून. मग नंतर म्हटलं आता 7 तर वाजले, तर टिफिन भरायचा असतो कारण आमचे हे पण ऑफिसला 6:15 निघतात. तर म्हटलं आता दोघांचाही टिफिन भरून येतच घेते. तर खिचडी पण तयार होती आणि मग आता म्हटलं चला दोघांचे टिफिन भरून घेते आणि मग एकीकडे तिची चपाती पण भरून घेतली, भाजी चपाती, आणि एकीकडे मग त्यांची भाकर पण. तर आता तुम्ही बघाल की भाकर एवढी मऊ राहते ना की अगदी दुपारीपर्यंत पण मऊ राहते. ज्वारीची भाकर सहसा कडक होते, अशा पद्धतीने केली की खूप मऊ राहते, त्यामुळे मग ज्वारीची भाकर द्यायला काही हरकत नसते. तर मग आता त्यांच्यासाठी पण एका टिफिनमध्ये गुलाबजामुन भरून घेतले आणि मुन्नूचं तर चाललेलंच की मला तर पाहिजे माझ्या फ्रेंडसाठी, तर मग तिच्यासाठी पण भरून घेतले. खिचडी थोडी गरम होती त्यामुळे मग थोडीशी गार करण्यासाठी ठेवून घेतली आणि मग आता भरून घेते डबे सगळे. तर ह्यांची पण गडबड चालू होती की आवर लवकर, उशीर झाला आहे. तर मग म्हटलं आता हिची खिचडी थंड होईपर्यंत ह्यांचा आधी टिफिन पॅक करते, पाण्याची बॉटल वगैरे भरून, आणि नंतर मग मुन्नूचं पण उठली होती तिला पण आवरायला लागतं स्कूलचं, त्यामुळे मग म्हटलं बाकीचं. तर चला आता ह्यांचा टिफिन भरून देते बॅगेत. तर दोघांचंही आवरून झालं आणि मुन्नूचं आवरून झालं. मग मी नंतर शूट नाही केलं. इकडे माझी देवपूजा पण झाली होती सकाळी लवकरच. लवकर उठल्यामुळे काय होतं लवकर आवरलं जातं ॲक्च्युली, आणि छान ऊन पण येतं घरामध्ये सकाळी सकाळी, तर मग छान वाटतं. थंडी तर खूप पडली होती, पण सकाळी सकाळी ऊन आल्यामुळे थंडी अजिबात जाणवत नाही, आणि जरी असली तरी उन्हात थोडं बसलं की मग छान वाटतं. आता इकडे माझं सगळं किचनचं पूर्ण आवरणं राहिलं होतं आणि बेडमधलं पण, कारण हे सकाळी सकाळी दोघंजणं आवरून जातात आणि मग माझं बाकीचं सगळं आवरायचं राहतं. तर मग म्हटलं आता नंतर निवांत आवरेल. तर कपडे वगैरे मी गोळा करत होते, कुणाचे धुवायचे वगैरे आहे का, आणि बाकीचं सकाळपासून तर आवरून झालेलंच होतं. बाकीची हे दोघं गेले की मग नंतर माझं आवरून घेते. तर चला आता संध्याकाळचं बघूया, काही पार्टी वगैरे नियोजन असेल तर मग मी नंतर शेअर करेन. तर मग आज संध्याकाळी गेलो होतो आम्ही बाहेर, ह्यांचं चाललेलं की चला जाऊया, म्हटलं नको आपण घरी सेलिब्रेशन करू, तर म्हटले नाही चला. तर तिथे मस्त विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती, तर मुन्नू लगेच चप्पल काढून पाय पडायला धावली आणि म्हटली मम्मी माझे फोटोज काढ. तर मग हे तिचे फोटोज काढले आणि मग आतमध्ये गेलो आम्ही. थोडं लवकरच गेलो होतो, पण पूर्ण आम्ही वरच्या मजल्यावर गेलो होतो. खालच्या बाजूला बरेचसे होते, पण वरच्या मजल्यावर कुणीच नव्हतं. आम्ही फक्त एकच फॅमिली होतं, त्यामुळे त्यांनाही असं झालेलं की काय करू, ते मुन्नूचे व्हिडिओज काढत होते आणि तिचं चाललेलं. तर म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी शेअर करते. आणि आधी सूप वगैरे मागवलेलं, तर मुन्नूला मी विचारत होते कसं आहे म्हणून, तर ती सांगत होती छान आहे.
आणि नंतर थोडंसं खाल्लं, उपवास होता त्यामुळे काही जास्त जेवण गेलं नाही. आणि दोघांचं ठरलेलं की केक वगैरे कटिंग करायचं, पण म्हटलं नको, तर नाही त्यांचं चाललेलं की करायचंच आहे. मग घरी येताना केक घेऊन आलो. आणि ही माझी मुन्नू, तिची सर्वात घाई असते की मम्मी मी करणार. तर मग म्हटलं चल कर, पण दिवस थोडं सांभाळून करावं लागतं. आता हिचं चाललेलं की मला ते पेटवायचं आहे, तर म्हटलं हळू. नंतर मग मीच पेटवलं. आता ह्यांनी तर मला सरप्राईजच दिलं की अगदी डान्स करतच त्यांनी केक भरवला. बापरे, मला तर खूप अवघडल्यासारखं झालं, पण म्हटलं ठीक आहे, आता एन्जॉय करताय तर ठीक आहे, तर करूया एन्जॉय. तर असा होता आज माझा बड्डेचा दिवस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्यापेक्षा ह्या दोघांनाच खूप आनंद झाला आहे माझ्या बड्डेचा, मला असं वाटतं. आणि दोघंजण खूप एन्जॉय करताय, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला, नंतर परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.